नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री वामन एस राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर ज्युनियर कॉलेज शिक्षक। माझ्या अध्यापनाचा विषय आहे भूगोल। इयत्ता 11वी-12वीसाठी भूगोल या विषयाचं मी अध्यापन करतो आहे। एकंदरीत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाने मागील वर्षी इयत्ता 11वी या वर्गासाठी जो पुनर्रचित अभ्यासक्रमाची निर्मिती केली, त्या अभ्यासक्रमावरती एकंदरीत भाग या ठिकाणी जी प्रकरणं दिलेली आहे त्यातील प्रथम क्रमांकाचं जे प्रकरण आहे, प्रकरण 1 भू हालचाली असं आपल्या या प्रकरणाचं नाव आहे। भू हालचाली या प्रकरणावरती एकंदरीत किंवा आपण जो या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, तर प्राकृतिक भूगोल हा विषय इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये एकंदरीत अंतर्भूत केलेला आहे आणि इयत्ता 12वीसाठी मानवी भूगोलाच्या अभ्यासक्रमाचं प्रयोजन केलेलं आहे। तर इयत्ता 11वीमध्ये भू हालचाली हे जे प्रथम प्रकरण आहे, या प्रकरणाचा एकंदरीत भाग जर अभ्यासला तर भू म्हणजे जमीन आणि हालचाली म्हणजे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचाली। म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगाचं स्वरूप हे शांत नाही किंवा पृथ्वीचा अंतरंग हे शांत नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या हालचालींचा भाग पृथ्वीच्या अंतर्गत भागात जो होतो त्याला भू हालचाली असं म्हटलेलं आहे। आणि या भू हालचालीचा अभ्यास जो आहे तो एकंदरीत प्राकृतिक भूगोलाची जी उपशाखा आहे भूगर्भशास्त्र, त्या भूगर्भशास्त्राच्या अंतर्गत एकंदरीत भू हालचाली या प्रकरणाची एकंदरीत माहिती अभ्यासली गेलेली आहे। आणि त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घडताना दिसतात। भूपृष्ठावरती अनेक प्रकारचे बदल झालेले संभवतात। भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून वेगवेगळ्या हालचालींचं प्रत्यंतरण अनेक वेळा त्या ठिकाणी आपल्या निदर्शनाला येतं। प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपल्याला 4 चित्र दिलेले आहे की ज्या चित्रांमध्ये इमारतीची पडझड होताना दिसते, भूगर्भातील लावारस शिलारस बाहेर फेकलेला दिसतो, वनांना त्या ठिकाणी वणवा लागलेला दिसतोय, भूस्खलनाच्या हालचाली किंवा डोंगर भागावरती भूस्खलनाच्या क्रिया घडताना दिसतात। म्हणजे इमारत कोसळण्याचं कारण असेल किंवा एखाद्या ठिकाणचा भूकवचाचा भाग कंपमान पावत असेल किंवा एखाद्या ठिकाणी जर जमीन खचण्याची क्रिया घडत असेल किंवा एखाद्या भूभागावरचा किंवा एखादा भूभाग उंचावलेला दिसेल, तर या हालचाली आहे। फक्त त्या हालचालींचं स्वरूप जे आहे, काही हालचाली तात्काळ निदर्शनाला येतात, तर काही हालचालींचं स्वरूप जे आहे हे मात्र कालांतराने निदर्शनाला येत असतं। म्हणजे त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या बाबतीतलं भूगर्भातील असणाऱ्या अंतर्गत शक्तीचं प्रत्यंतरण भूपृष्ठावरती वेगवेगळ्या पद्धतीनं निदर्शनाला येत असतं। मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेकड्या, पर्वतरांगा, पठारे, दऱ्या इत्यादी जी भूरूपं जी एकंदरीत आढळतात, त्या सर्व भूरूपांचा एकंदरीत भाग जर आपण विचारात जर घेतला तर यांची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे? या भूरूपांची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे एकंदरीत झालेली आहे। म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील जी शक्ती आहे ती अंतर्गत शक्ती कार्यप्रवण होऊन पृथ्वीच्या बाह्य भागावरती त्यांचा अंतर्गत भागातील असणारा एकंदरीत घटक जो आहे किंवा अंतर्गत भागातील जे वेगवेगळे पृथ्वीच्या अंतरंगातले जे पदार्थ आहे ती पृथ्वीच्या बाह्य भागावरती फेकले जाऊन किंवा पृथ्वीच्या बाह्य भागावरती त्याचे प्रत्यंतरण येऊन वेगवेगळ्या प्रकारचे भूरूप
किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भू आकारांची निर्मिती जी आहे ती एकंदरीत झालेली दिसते. मग पृथ्वीचा पृष्ठभाग हा सातत्याने बदलशील दिसतो किंवा बदललेला दिसतो. म्हणजे भूपृष्ठ हे परिवर्तनशील आहे, त्यामध्ये सातत्याने बदल होतात. हे बदल काही वेळेस अत्यंत मंद गतीनं झालेले असतात, तर काही बदलांचा प्रत्यंतरण हा अगदी शीघ्र गतीनं झालेला असतो. मग त्यामध्ये पृथ्वीच्या अंतरंगातील क्रियांचं एकंदरीत जे आहे ते आपल्याला काही निरीक्षण करता येत नाही, कारण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जसजसं खोलीवरती जावत असतासा पृथ्वीच्या अंतरंगातील उष्णतेचा भाग जो आहे तो वाढत जातो. अंतर्गत भागात जसजसं खोलीवरती जावत असतासा दाबही वाढत जातो. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जसजसं खोलीवरती जावत असताची पृथ्वीच्या अंतरंगातली घनता जी आहे ती प्रामुख्याने वाढत जाते. म्हणजे एक प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगातील प्रक्रियांचं किंवा पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींचं हे निरीक्षण प्रत्यक्षपणे करता येत नाही. मग पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास केला कसा? पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास हा भूकंप लहरींच्या आधारे किंवा पृथ्वीच्या अंतर्गत भागातील अंतर्गत शक्तीमुळे बाहेर फेकले गेलेले लावारस, शिलारस किंवा इतर अन्य घटक जे आहे ते जेव्हा पृथ्वीच्या बाह्य भागावरती फेकले जातात तेव्हा त्यांची निरीक्षणं केली जातात. आणि त्या निरीक्षणातून मग पृथ्वीच्या अंतरंगाच्या स्वरूपाविषयीचा निष्कर्ष जो आहे तो मात्र एकंदरीत काढण्याचा प्रयत्न त्यामध्ये केलेला असतो. आणि म्हणून आपण भूपृष्ठावर वेगवेगळ्या भूरूपांची निर्मिती किंवा भूरूपांचं स्वरूप जे आहे हे एकंदरीत पाहू शकतो. पर्वताची निर्मिती असेल, खंडांचं वितरण असेल, हे मात्र मंद हालचालींशी निगडीत आहे. परंतु मंद हालचालीप्रमाणेच काही ज्या शीघ्र स्वरूपातल्या ज्या हालचाली ज्या आहे त्या हालचालींचं स्वरूप मात्र काही सेकंद, काही मिनिटामध्ये एकंदरीत ते झालेलं असतं. आणि त्यातून जलद गतीनं भूपृष्ठाच्या बाह्य भागावर आणि पृथ्वीच्या अंतरंगामध्ये तात्काळ होणारे बदल जे आहे ते मात्र नोंदवले जातात शीघ्र हालचालीमध्ये. आणि म्हणून शीघ्र हालचाली ज्या आहे त्या या ठिकाणी आपण ज्या अभ्यासणार आहोत त्या म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखी. पण या सर्व बाबींचा एकंदरीत भाग जर आपण अवलोकित केला तर यामध्ये या भू हालचालींच्या संदर्भातल्या बाबतीतले काही पुरावे जे आहे त्या पुराव्यांच्या बाबतीतला भाग या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. कारण आपण अनेक वेळा असाही विचार करतो की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये अंतर्गत शक्ती म्हणून जी कार्य करणारी शक्ती जी आहे ते म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये प्रचंड उष्णता आहे. म्हणजे उष्णता ही सुद्धा अंतर्गत शक्ती. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये दुसरी शक्ती आहे तप्त द्रवरूप घटक. म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये तप्त लावारस, शिलारस ही प्रचंड शक्ती आहे की जी पृथ्वीच्या बाह्य भागाकडे येण्याचा प्रयत्न करते. आणि तिसरी जी शक्ती जी आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागातली ती मात्र वायुरूप शक्ती आहे. म्हणजे तप्त वायुरूप घटक, विविध प्रकारची वायू. मग या सर्व भू हालचालींचं पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकंदरीत जो परिणाम स्वरूप भाग जे आहे ते दिसून आलेले आहे. आपण जर पाठीमागचा काही इतिहास जर बघितला किंवा इथून पाठीमागे घडलेल्या काही भू हालचालींच्या बाबतीतली जर आपण माहिती जर अभ्यासली तर त्यातून आपल्याला हेच निदर्शनाला येतं. मग त्यामध्ये 2004च्या सुनामीनंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची जी आहे ती काही सेंटीमीटरने वाढली. म्हणजे सुनामी हालचाली म्हणजे सागरी प्रदेशाच्या तळभागावर जो भूकंप झाला आणि त्या भूकंपाचं प्रत्यंतरण त्यावरती असणारं जलाशयाचं सागरातलं पाणी जे आहे ते दोलायमान होऊन ज्या उंच सुनामी लाटा ज्या निर्माण झाल्या त्या सुनामी लाटांच्या माध्यमातून किनारपट्टीलगतच्या अनेक देशांची, आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या किनारपट्टीलगतच्या भागातली, भारताच्या पूर्व किनारपट्टीलगतची जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावरती वित्तहानी एकंदरीत झालेली दिसून येते. परंतु याच दरम्यानचं जे सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची जी आहे ती काही सेंटीमीटरने वाढली. याचा अर्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातील ऊर्ध्वगामी दिशेनं कार्य करणारी जी शक्ती जी आहे त्या शक्तीमुळे मंद गतीनं त्या सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची वाढलेली एकंदरीत दिसते. म्हणजे हा एक भू हालचालीच्या संदर्भातला 2004 सालचा एक पुरावा म्हणून एकंदरीत विचारात घ्यावा लागेल. त्यानंतर हिमालयामधील शिवालिक टेकड्या असतील, मध्य हिमालय, हिमाद्री या पर्वतरांगांची निर्मिती झाली. म्हणजे आपण बघतो की अनेक वेळा असं संबोधित केलं जातं की हिमालय, आल्प्स
ह्या पर्वतरांगा ज्या आहे ह्या तरुण पर्वतरांगा आहे. म्हणजे यांना तरुण पर्वत म्हटलं जातं. याचं कारण भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात मृदू खडकावरती प्रचंड दाब पडून मृदू खडकाला ज्या घड्या पडल्या त्या घड्या पडून त्या घडीचा उंचावलेला भाग म्हणजे सध्याच्या पर्वतरांगा आहे की ज्या हिमालय असेल, आल्प्स पर्वतरांग असेल, ह्या त्या एकंदरीत निर्माण झालेल्या दिसून येतात. मग हिमालयामधील शिवालिक टेकड्या, मध्य हिमालय, हिमाद्री ह्या पर्वतरांगांची तर निर्मिती झालीच, पण युरोप खंडातल्या दक्षिणेकडचा आल्प्स पर्वतरांग, अँडीज पर्वतरांग ह्यासुद्धा प्रामुख्याने एक घडीच्या पर्वतरांगा म्हणून किंवा मंद हालचालीच्या भूहालचालींच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या भूरूपांची निर्मिती जी आहे ती या ठिकाणी पुराव्या संदर्भातली एकंदरीत आपल्याला विचारात घेता येईल. तिसरा पुरावा, नोव्हेंबर 1963 आइसलँड जवळ एक बेट समुद्र सपाटीच्या वर आल्याचं अनेक वार्तांकांना त्या ठिकाणी लक्षात आलं. काही नाविकांनी एकंदरीत त्याचा वर्णनही केलं, परंतु हे नाविक त्या परिसरातून जात असताना त्यांनी ही घटना पाहिली. म्हणजे एक प्रकारचा काही भूगर्भिक हालचालींच्या माध्यमातून काही बेटांचे भाग उंचावले जाणे किंवा काही बेटं पाण्यामध्ये त्या ठिकाणी बुडले जाणे. म्हणजे बुडले जाणे म्हणजे त्या ठिकाणी काही भाग खचला जाणे, उंचावला जाणे म्हणजे त्या ठिकाणी उठावकारी हालचालीच्या माध्यमातून तो समुद्र सपाटीच्या वरती येणे. हे जे क्रिया घडताना दिसतात, या घटना घडताना दिसतात, हा भूहालचालीच्या संदर्भातलाच एक महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करता येईल. सुनामीनंतर काही बेटं जी आहे ती लुप्त म्हणजे नष्ट झालेली निदर्शनाला आली. उदाहरणार्थ मेगापोड ही जे बेट आहे ही सुनामी लाटानंतर नष्ट झालेले दिसत आहे. म्हणजे त्या ठिकाणचा भूभाग जो आहे तो खचलेला दिसतो. म्हणजे ही जी स्थिती एकंदरीत निर्माण झालेली आहे. याही पलीकडे आपल्याला अजून एक या ठिकाणी पुरावा विचारात घेता येईल की मुंबई बेटाच्या आग्नेयेला माझगाव गोदीजवळ वनांसह जमीन बुडाल्याचे पुरावे आहे. म्हणजे त्यामध्ये त्या ठिकाणी जी जमीन बुडाल्याचे काय पुरावे सापडतात तर त्या खाडीमध्ये आजही काही वृक्षांचे बुंदे आढळतात. याचा अर्थ तिथं वनप्रदेश होता, तो भाग त्या ठिकाणी निमजनकारी हालचालीच्या माध्यमातून खचला गेला आणि या भूहालचालीच्या माध्यमातून खचल्यामुळे आज त्या ठिकाणी तो जलमय स्वरूपातला झालेला दिसून येतो. म्हणजे एक प्रकारची अशी जी स्थिती जरी असली तरी पण या हालचालींचं स्वरूप जे आहे हे मात्र या ठिकाणी विचारात घेण्यासारखं आहे. आणि म्हणून अनेक भूहालचालींचे पुरावे हे एकंदरीत पृथ्वीच्या अंतरंगाच्या हालचालींचं आणि वेगवेगळ्या प्रत्यंतरांचं, भूरूपांच्या निर्मितीचं किंवा अनेक प्रकारच्या भूरूपांची स्थिती लुप्त होण्याची स्थिती असेल, नवीन भूरूपांची निर्मिती असेल किंवा त्यांच्यामध्ये झालेला बदल असेल, हा त्या ठिकाणी निदर्शनाला येतो. आणि म्हणून भूहालचालीच्या वेगवेगळ्या पुराव्यांचा या ठिकाणी भाग विचारात आपल्याला घेता येईल. त्यानंतर 16 जून 1819 रोजी कच्छ येथे झालेल्या भूकंपामुळे किनारपट्टीचा बराचसा भाग खचला गेला. म्हणजे कच्छची खाडी आणि त्या ठिकाणी भूकंप जो झाला त्यावेळेस मात्र काही भाग जो आहे तो खचला गेला आणि त्यामुळे जहाजा आणि स्थानिक मासेमारी करणाऱ्या बोटींमुळे त्यामध्ये बरेच नुकसान झालं. परंतु त्या समुद्र किनाऱ्याजवळ असणारा सिंद्री जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या एका बुरुजाचा काही भाग जर वगळता संपूर्ण किल्ला त्या ठिकाणचा पाण्याखाली गेलेला आहे. म्हणजे पूर्वी जो पूर्णतः जलमुक्त होता, पाण्याच्या बाहेर दिसत होता, पण केवळ भूकंपाच्या हादऱ्यामुळे किंवा भूकंपामुळे त्या ठिकाणी काही भाग खचला जाऊन निमजनकारी हालचालींचं स्वरूप निर्माण होऊन त्या ठिकाणी बराचसा भाग त्या ठिकाणी खचल्यामुळे सिंद्री किल्ल्याचा जवळजवळ 3/4 भाग पाण्याखाली गेलेला आहे आणि 1550 चौरस किलोमीटर लांबीचा भूभाग त्या दरम्यानचा उंचावलेला आहे. याला स्थानिक लोक अलाह बंधारा या नावाने प्रामुख्याने संबोधतात. म्हणजे नवीन काय त्या ठिकाणी निर्माण झाले ते या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न यामध्ये भूहालचालींच्या पुराव्यांच्या माध्यमातून एकंदरीत केलेला आहे. त्यानंतर आपण जर या ठिकाणी बघितलं तर भूहालचालीचे प्रकार म्हणजे एकंदरीत भूहालचाली या प्रकरणामध्ये आपण चर्चा करत असताना या ठिकाणी या ठिकाणी आपण चर्चा करतोय की हालचाली जे आहे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ज्या निर्माण होतात त्या हालचालींचे मुख्य 2 प्रकार पडतात आणि ते 2 प्रकार म्हणजे कोणते
तर त्यामध्ये मंद हालचाली आणि दुसरी आहे शीघ्र हालचाली. यापैकी आपण मंद हालचालींच्या संदर्भातली आज प्रथमतः माहिती बघूया. तर मंद हालचाली म्हणजे काय, तर त्याची थोडक्यात या ठिकाणी आपल्याला व्याख्या सांगता येईल की भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात अंतर्गत शक्तीमुळे पृथ्वीच्या अंतरंगात आणि पृथ्वीच्या बाह्य भागावरती जे सावकाश किंवा दीर्घकाळाने जे बदल संभवतात त्याला मंद हालचाली असं म्हणतात. म्हणजे अंतर्गत शक्तीमुळे पृथ्वीच्या अंतरंगातले होणारे बदल आणि पृथ्वीच्या बाह्य भागावरती होणारे बदल हे जे आहे हे मात्र अत्यंत मंद गतीनं झालेले असतात, सावकाश त्या ठिकाणी झालेले निदर्शनाला येतात, म्हणून त्याला आपण मंद हालचाली असं म्हटलेलं आहे. मग भू हालचालीच्या प्रक्रिया ह्या अत्यंत गुंतागुंतीच्या आहे, एकमेकाशी संबंधित असतात. अंतर्गत शक्तीमुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूविवर्तनिकी हालचाली असंही म्हटलं जातं. आणि या हालचालींच्या दिशानुरूप एकंदरीत त्याचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात. आणि ते 2 उपप्रकार म्हणजे कोणते, ऊर्ध्वगामी हालचाली हा पहिला आणि दुसरा आहे क्षितिज समांतर हालचाली. मग ऊर्ध्वगामी हालचाली आणि क्षितिज समांतर हालचाली यामध्ये जर आपण बघितलं तर ऊर्ध्वगामी हालचाली म्हणजे काय, तर पृथ्वीच्या अंतर्गत भागातील शक्तीमुळे भूपृष्ठाचा काही भाग खालून वर उंचवला जातो, त्याला ऊर्ध्वगामी हालचाली असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदरीत पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्र भागाकडे म्हणजे अधोगामी हालचाली किंवा ऊर्ध्वगामी हालचाली. म्हणजे यामध्ये आपल्याला असंही म्हणता येईल की पृथ्वीच्या अंतरंगातला भाग जो असेल तो खालून वर म्हणजे ऊर्ध्वगामी आणि वरून खाली म्हणजे अधोगामी असं स्वरूप एकंदरीत हालचालींचं जे आहे ते हे अंतर्गत शक्तीमुळे निर्माण झालेलं असतं. आणि त्यातून मात्र पृथ्वीच्या अंतरंगातला बराचसा भाग जो आहे तो मात्र बदलला जातो. पृथ्वीच्या बाह्य भागातल्या स्वरूपावरती काही बदल झालेले निदर्शनाला येतात, म्हणून त्याला ऊर्ध्वगामी हालचाली असं म्हटलेलं आहे. यालाच खंड निर्माणकारी असंही नाव दिलं गेलेलं आहे. म्हणजे एकंदरीत या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग जो आहे तो उंचावला गेलेला वर उचलला जातो किंवा विस्तीर्ण भूभाग एखाद्या ठिकाणचा तो खाली खचला जातो. म्हणजे खचण्याची क्रिया असेल किंवा उंचवण्याची क्रिया असेल हे ऊर्ध्वगामी हालचालीमध्ये एकंदरीत समाविष्ट होते. आणि त्यामुळे एकंदरीत वेगवेगळ्या हालचालींचा भाग जेव्हा निर्माण झालेला असतो या ऊर्ध्वगामी हालचालींच्या माध्यमातून विस्तीर्ण अशा पठारांची निर्मिती झालेली आहे. मग त्यामध्ये भारतीय दख्खनचं पठार ही त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. वेगवेगळ्या या क्रिया प्रामुख्याने घडतात. ब्राझीलचं पठार हे सुद्धा ऊर्ध्वगामी हालचालीच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. अशा वेगवेगळ्या या ऊर्ध्वगामी स्वरूपातील असणाऱ्या हालचालींचा भाग जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणावरती एखादा भूभाग उंचावला जाऊन पठाराची निर्मिती होणे किंवा विस्तीर्ण अशा पठारांची निर्मिती होत असताना या पठाराच्या निर्मितीमध्ये मंद गतीनं होत असलेल्या मोठ्या भूरूपांच्या हालचालींचा भाग ताण दाब याचा संबंध त्याशी फारसा न येता हालचालीमुळे भूखंड उचलला जाणे किंवा खचला जाणे ह्या क्रिया मात्र प्रामुख्याने त्या ठिकाणी घडतात. आणि म्हणून ऊर्ध्वगामी हालचाली खंड निर्माणकारी अगदी मोठ्या प्रमाणावरती आणि ही अत्यंत सावकाश गतीनं घडणारी क्रिया आहे. म्हणजे यामध्ये शेकडो वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी गेलेला असतो. झालेले बदल हे फारच अत्यंत मंद गतीनं झालेले असतात. त्यामध्ये बदल होण्यासाठी खूप मोठा कालावधी गेलेला असतो आणि या हालचालींचं स्वरूप सहजासहजी निदर्शनाला येत नाही, काही कालांतराने. याचं एक उदाहरणच तुम्हाला सांगायचं म्हटलं की असं म्हटलं जातं की आपल्या हिमालय पर्वतरांगेतील माउंट एव्हरेस्ट हे जे जगातील सर्वात उंच शिखर आहे या शिखराची उंची काही मीटरनं आपलं काही फुटाने वाढलेली आहे. मीटरनं नाही, काही फुटाने वाढलेली आहे. म्हणजे अनेक भूगोलतज्ञांचं भूगर्भशास्त्रज्ञांचं असं मत आहे की जेव्हा अंतर्गत भागात त्या ठिकाणी या मृदू खडकांवरती प्रचंड दाब वाढतो तेव्हा त्या दाबातून त्या घडीचा आकार जो आहे तो बाह्य भागावरती या ठिकाणी जेव्हा
उंचावला गेलेला आहे आणि म्हणून एकंदरीत हिमालय, आल्प्स पर्वतरांग, अँडीज पर्वतरांग, त्यामध्ये हिमालय पर्वतरांगेतला उंचीचा भाग जो आहे समुद्रसपाटीपासूनचा त्यामध्ये वाढ झालेली दिसते आणि म्हणून हिमालय पर्वताला तरुण पर्वत असं म्हटलेलं आहे, युवा पर्वत म्हटलेलं आहे. उंची तरुणाची वाढते आणि म्हणून त्याला तरुण पर्वत म्हटलेलं आहे. म्हणजे एक प्रकारच्या या मंद हालचालीचं हे एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. म्हणजे माउंट एव्हरेस्टची उंची काही फुटाने वाढलेली आहे. म्हणजे एक प्रकारचा भूखंड उचलला जाणे किंवा एखाद्या ठिकाणचा भूखंडाचा काही भाग खचला जाणे मोठ्या प्रमाणावरती ह्या ऊर्ध्वगामी हालचालींच्या माध्यमातून घडणाऱ्या या घटना ज्या आहे त्या मात्र एकंदरीत निर्माण झालेल्या दिसून येतात. दुसरा या ठिकाणी जो प्रकार सांगितलेला आहे उपप्रकार तो म्हणजे क्षितिज समांतर हालचाली. म्हणजे भूपृष्ठाला समांतर दिशेनं, म्हणजे हे भूपृष्ठ असेल तर ह्या भूपृष्ठाला समांतर दिशेनं कार्य करणारी जी शक्ती असेल त्या शक्तीला किंवा त्या हालचालीला क्षितिज समांतर हालचाली असं म्हटलेलं आहे. यालाच पर्वत निर्माणकारी हालचाली असं म्हटलं आहे की जे मी तुम्हाला सांगितलं हिमालय पर्वताची उंची वाढते. मग हा क्षितिज समांतर हालचालीच्या माध्यमातून हा भाग प्रत्यंतराला येतो. मग पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये मृदू खडकांवरती किंवा स्तरित खडकांवरती दोन्ही बाजूने जो प्रचंड दाब आणि ताण पडतो की ज्यामुळे मृदू खडकाला वळ्या किंवा घड्या पडतात आणि त्यातून प्रामुख्याने काही भाग उंचवला जातो. त्यातून ज्या समुद्रसपाटीपासून जास्तीत जास्त उंचावलेली भूरूपं जी आहे त्यांना आपण पर्वत म्हणतो आणि म्हणून त्याला क्षितिज समांतर हालचालीच्या माध्यमातून काय निर्माण होते तर पर्वत प्रदेशांची किंवा पर्वत भूरूपांची निर्मिती होते. म्हणून त्यांना पर्वत निर्माणकारी हालचाली असंही म्हटलं जातं. ह्या हालचाली अत्यंत मंद स्वरूपातल्या आहे परंतु खंड निर्माण करणाऱ्या हालचालींपेक्षा त्यांचा वेग मात्र थोडासा जास्त आहे. म्हणजे जी ऊर्ध्वगामी दिशेनं कार्य करणारी जी शक्ती आहे त्यापेक्षा क्षितिज समांतर हालचालीच्या माध्यमातून जी प्रत्यंतरणं घडून येतात, ज्या भूरूपांमध्ये बदल होतात त्यामध्ये मात्र वाढ झालेली दिसते. हे एक त्याचं वैशिष्ट्य एकंदरीत आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून जेव्हा या हालचालींचा वेग जो आहे तो थोडासा वाढलेला आहे आणि स्तरित मृदू खडकांवरती जेव्हा वळ्या पडतात किंवा कठीण खडकांवरती दाब आणि ताण पडला तर त्या ठिकाणी ते भंग पावतात किंवा त्यांना भ्रंश पडतात, भेगा पडतात. यातूनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भू आकारांची, भूरूपांची निर्मिती त्या ठिकाणी होते. म्हणजे मृदू खडकाला जर क्षितिज समांतर पातळीत दोन्ही बाजूने दाब पडला तर त्याला घड्या पडतात, त्यातून पर्वत निर्माणकारी हालचाली होतात. आणि जर कठीण खडकाला दाब आणि ताण पडला तर कठीण खडकाला घड्या किंवा वळ्या न पडता ते विभंग पावतात किंवा त्यांना भ्रंश पडतात आणि मग त्या विभंगाच्या दरम्यानचा भाग उंचवला जाऊन गट पर्वताची निर्मिती होते किंवा खचला जाऊन खचदरीची निर्मिती होते. म्हणजे अशा वेगवेगळ्या भू आकारांच्या निर्मितीचा भाग जो आहे तो एकंदरीत निर्माण झालेला दिसून येतो. त्यामुळे या हालचालींना पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली असंही म्हटलेलं आहे. आणि ताण निर्माणकारी बलं जी आहे जेव्हा पृथ्वीच्या अंतर्गत भागात एखाद्या खडकावरती अगदी त्याच्या परस्पर विरोधी बाजूला जर त्या ठिकाणी ताण पडत असेल तर त्या खडकाला ताण पडून त्या खडकाला भेगा पडतात, भंग पावतात किंवा त्याला भ्रंश पडतात आणि त्याला आपण विभंग म्हणजे प्रस्तरभंग या संकल्पनेच्या अंतर्गत त्याला आपण ओळखतो. भ्रंश म्हणजे भेगा पडणे आणि त्यामुळे खचदरी किंवा गट पर्वताची निर्मिती ही प्रामुख्याने होत असते. दुसरा जे आहे की दाब निर्माणकारी बले. ज्याप्रमाणे खडकांवरती ताण पडतो तसाच अंतर्गत भागामध्ये अंतर्गत शक्तीमुळे खडकांवरती काही प्रचंड दाबही पडत असतो. आणि जेव्हा एकमेकाच्या दिशेनं केंद्रीय बलांमुळे मृदू खडकांवरती जेव्हा दोन्ही बाजूने प्रचंड दाब वाढत चालतो तेव्हा त्या खडकाला घड्या पडून किंवा त्याला बाक पडून, वळ्या पडून त्या माध्यमातून जो वेगवेगळ्या वळीचा भाग, वळ्यांचे प्रकार जे आहे ते निर्माण होतात आणि त्यातून वेगवेगळ्या भूरूपांची निर्मिती झालेली असते. की उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगितलं की घडीचे किंवा वळ्यांचे पर्वत म्हणून हिमालय पर्वत
किंवा युरोप खंडातला आल्प्स पर्वत किंवा उत्तर अमेरिका खंडातला एकंदरीत रॉकीज पर्वत, दक्षिण अमेरिका खंडातला अँडीज पर्वतरांग ह्या घडीच्या पर्वतरांगा म्हणून एकंदरीत ओळखल्या जातात. तर आज आपण या वलीकरणाच्या संदर्भामध्ये आणि इतर जी अंतर्गत शक्ती म्हणून भूहालचाली म्हणून ज्या बाबींचा एकंदरीत आपण चर्चा या ठिकाणी केली की भूहालचाली दोन प्रकारच्या आहे की ज्यामध्ये मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली, ज्यामध्ये आपण मंद हालचालीचे उपप्रकार या ठिकाणी अभ्यासले. मंद हालचालीमध्ये ऊर्ध्वगामी हालचाली आणि दुसरा बघितला आपण क्षितिज समांतर हालचाली. यातून वेगवेगळ्या भूरूपांची, भूखंडांची निर्मिती, पर्वतांची निर्मिती, वेगवेगळ्या असणाऱ्या भूरूपांची निर्मिती, पठारांची निर्मिती करण्यामध्ये एकंदरीत या मंद हालचालींचा भाग मंद गतीने आणि दीर्घ काळापर्यंत सातत्याने चालतो. या संदर्भातली चर्चा या ठिकाणी आज आपण केलेली आहे. राहिलेली माहिती आपण या प्रकरणातील पुढील जो उपघटक आहे वलीकरण या संदर्भातली चर्चा आपण नंतरच्या तासिकेत करूया. धन्यवाद.